मित्रहो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे शासनाने KYC नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. यामुळे KYCच्या प्रक्रियेमुळे तर हप्ता थांबत नाही आहे ना, असा प्रश्न अनेक महिला भगिनींना पडलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो आहे. म्हणजेच या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ मिळतो आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 15 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा 16वा हप्ता पात्र महिला भगिनींच्या खात्यात नेमका कधी वर्ग होणार याबाबत मीडिया रिपोर्टमध्ये सुद्धा मोठा दावा केला जातो आहे. मित्रहो, येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागेल. साहजिकच आचारसंहितेच्या काळात या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करता येणार नाहीत. यामुळे आता सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी देऊ शकता असा दावा केला जात आहे. परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे. परंतु लाडक्या बहिणींमुळेच निवडणुकांमध्ये सरकारला फायदा झाला होता आणि हीच गोष्ट विचारात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वितरित केले जातील असा दावा केला जातो आहे. परंतु या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपल्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे द्यावे लागतील, नाहीतर आचारसंहितेनंतर काहीही करता येणार नाही. योजनेच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे दिले जात होते, पण गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय हप्ता मिळायला उशीर होत आहे. आता ऑक्टोबरचा हप्तासुद्धा ऑक्टोबर महिना उलटून गेला तरीसुद्धा मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.